हाय हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग। मी अमृता, आपले अमृता वारे व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती त्याचप्रमाणे आपल्या आजच्या छान अशा व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर सकाळी 11 वाजता आपल्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे। डेलीची कामं झाली आणि म्हटलं चला आता मुद्द्यावर येऊया, जे काही आज मुद्द्याचं आहे ते सगळ्यांसोबत शेअर करायचे। तर मग म्हणून आता मी व्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि आता आज हा व्लॉग म्हणजे वॉइस आहे ना मी ओव्हर करते, म्हणजे दुसरा टाकते, कारण शेजारी 2-3 लहान मुलं खूप जास्त रडत होती, त्याच्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम येत होता। तर थोडंसं समजून घ्या। तर मला जे सांगायचे ते मी बरोबरच सांगतेय तुम्हाला। तर मी काय म्हणत होते ना, तर मी तुम्हाला आज एक ट्रिक सांगणार आहे किंवा टिप्स सांगणार आहे। तर काय होतं, थंडीच्या दिवसात आपण इडली डोसा जास्त प्रमाणात खातो का खातो, कारण उडदाची डाळ आपल्या शरीराला आपल्या हाडकांना खूप चांगली असते, पण उडदाची डाळ पचायला जड असते, त्याच्यामुळे स्पेशली ती थंडीमध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाते। आणि थंडीमध्ये काय होतं, आता उडदाची डाळ आपण जास्त कुठे वापरतो, तर इडली आणि डोशामध्ये वापरतो। तर इडली आणि डोशाचं जे बॅटर आहे ना ते फुगतच नाही थंडीमध्ये, ते आंबवायला ठेवतो आपण तेव्हा ते आंबत नाही, कारण त्याला उष्णता नाही लागत तेवढी, त्याच्यामुळं म्हणजे ते आंबत नाही थंडीमुळं। तर अशा वेळी काय करायचं हे मी तुम्हाला आज सांगते। तर म्हटलं चला आता ते मी एक ट्रिक यूज करते, ती सगळ्यांसोबत शेअर करावी। तर मग काय करायचं ना, कसं होतं आपलं इडलीचं आणि डोशाचं जे असतं प्रमाण ते वेगवेगळं असतं। म्हणजे इडलीपेक्षा डोशामध्ये ना 2 गोष्टी अजून जरा ॲडिशनल टाकावे लागतात, म्हणजे डोसा एकदम परफेक्ट होतो बाहेरच्या सारखा, म्हणजे गोल्डन कलरचा आणि एकदम असा कडक व्हायला पाहिजे असतो, क्रिस्पी पण व्हायला पाहिजे असतो। त्याच्यासाठी 1-2 गोष्टी ॲडिशनल टाकतात, ते सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला मग आपण कामाला लागूया। तर आता इथं मी डोशाचं बॅटर बनवते। आज इडली आणि डोशासाठी सेम प्रोसेस असणार आहे, फक्त आपण इडली आणि डोशामध्ये जे सामान वापरतो ना ते थोडंसं वेगवेगळं वापरतो। म्हणजे आता इथं बघा मी डोशासाठी घेतलेले, तर डोशासाठी मी काय केलेले, याच्यामध्ये थोडीशी चना डाळ टाकलेली आणि अर्धा चमचेची इतकी मेथीचे दाणे टाकलेले आहेत। तर हे कशासाठी, तर चना डाळ काय होतं ना, चना डाळने डोसा जो आहे तो एकदम कडक होतो आणि असा गोल्डन येलो कलर येतो, त्याच्यामुळे चना डाळ वापरतात डोशाच्या बॅटरमध्ये। आणि मेथी दाणे कशासाठी, तर थंडीमध्ये मेथी दाणे असताना थोडेसे गरम असतात, त्याच्यामुळे ते थोडंसं एक वेगळंच त्याला बाइंडिंग येतं आणि थंडीमध्ये मेथी दाण्यांमुळे ते फुगतं आणि एक डोशाला एक छान अशी प्रॉपर चव येते, म्हणून आपण मेथीदाणे टाकायचे असतात। तर कधीही डोशाच्या पिठामध्ये थोडीशी चना डाळ आणि अर्धी चमची जितकी मेथीदाणे टाकूनच घ्यायची, म्हणजे ते छान एकदम प्रॉपर डोसा होतो। आणि इडली आणि डोशाचं बॅटर सेम वापरलं ना तर काय होतं, ते डोसे सॉफ्ट राहतात, असे दिसायला पांढरेच दिसतात, ते लवकर क्रिस्पी आणि कडक असे होत नाहीत, त्याच्यामुळं हे असं घ्यायचं। तर याला फुगवायसाठी काय करायचं, आता थंडी तर प्रचंड आहे, म्हणून मग मी एका टबमध्ये गरम पाणी घेतलेले। तर हे गिझरचं पाणी घेतले, म्हणून हा टब बाथरूममध्ये दिसते तुम्हाला, तुम्ही म्हणाल बाथरूमचं पाणी घेतलं की काय, तर ते टब मी बाहेरच ठेवते पाठीमागं उन्हात बॅक साईडला माझ्या घराच्या, आणि त्या टबमध्ये हे पातेलं ठेवलेलं आहे मी आपल्या बॅटरचं। तर असं करायचं, त्याच्याने काय होतं आजूबाजूला त्या पातेल्याला ना अशी उष्ण उबदारपणा लागतो। तर खूप जास्त कडक पाणी नाही घेतलं बरं का, नॉर्मल आपण आंघोळीला वापरतो ना तसं पाणी, त्याच्यामध्ये पातेलं ठेवलं, वरतून एक दगड ठेवला, म्हटलं मांजर बिंजर आलं तर काढायला नको म्हणून। तर आता बघा गंमत तुम्ही, मी दुपारी बाहेर निघून गेले होते, म्हणून मला वाटलं की चला कुत्रबित्र मांजर आली तर ते खाऊन टाकेल, म्हणून मी परत आतमध्ये ठेवलं। आणि बाबा हे पिठं फुगवायलासाठी काय काय करावं लागत नाही। आता ह्याला मी आतमध्ये तर ठेवलं, पण घर एकदम थंडगार आहे आणि माझं डबल फ्लोअर असल्यामुळं खाली तर खूपच थंड पडतं, म्हणून मग एक टॉवेल घेतला आणि त्यातमध्ये गुंडाळून त्याला एकदम झाकून पांघरून दडपून ठेवून दिलं। आणि बघा तर हे मस्त असं फुगलेलं आहे। तर एवढं कमी होतं ते एवढं झालेलं आहे, दुप्पटपेक्षा जास्त फुगलेले। तर हे फुगवण्यासाठी असं सगळं करावं लागतं। आणि हे जे काळं काळं दिसते ना ते काही पडलेलं वगैरे नाही आहे बरं का, ते बबल्स आहेत फुगलेलं पीठ आणि ते वरती येऊन फुटलेले, त्याच्यामुळे ते तसं दिसते। चला आता छानपैकी पीठ तर फुगलं, आता स्वयंपाकाच्या तयारीला लागूया। त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी चहा ठेवला, कारण कितीही नाही म्हटलं तर चहा पिल्याशिवाय काही दम निघत नाही आणि कंट्रोलही होत नाही, म्हणून मग म्हटलं चला की चहा उकळेपर्यंत आपण डोशासाठी लागणारी बटाट्याच्या भाजीची तयारी करूया। बटाटे जरी असले तरी ते धुवूनच घेते बाबा मी, तर बटाटे खूपच जास्त मोठे मोठे होते, म्हणून त्याला मी थोडेसे कट करते आणि मग कुकरमध्ये टाकते, मग ते व्यवस्थित शिजतील असे छान, म्हणून मग बटाटे कुकरला लावले आणि त्याच्यानंतर चहा वगैरे पिऊन घेतला आम्ही। आणि चहानंतर मग स्वयंपाकाची रात्रीची तयारी।
तर डोसे आणि इडली बनवण्यासाठी बाबा एवढ्या गोष्टी म्हणजे वाटतं माणसाला तेवढं काही नाही, पण ते प्रॅक्टिकली करायला जातो ना तेव्हा खूप सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर बघा बॅटर खूप छान झालेले, एकदम एकजीव झालेले. आणि घरची डाळ असते ना उडदाची तेव्हा गोष्ट काहीतरी वेगळीच असते. बाहेरचं बॅटर रेडीमेड भेटतं ते पण खूप वेगळं असतं. आणि म्हणजे त्याने इतक्या हलक्या असतात ना त्या इडल्या, पोटच भरत नाही असं वाटतं. आणि आपल्या घरची डाळ असते ना उडदाची डाळ, म्हणजे आपण जे घरी बॅटर बनवतो ना इडलीचं, तर त्याने त्या इडल्या अशा खाल्ल्या का गच्च गच्च जड जड असं वाटतं. कारण बाहेरचं जे रेडीमेड बॅटर असतं त्यातमध्ये उडदाची डाळ खूप कमी प्रमाणात टाकलेली असते, म्हणजे त्यांना ते 60 रुपये किलो किंवा 65 रुपये किलोमध्ये परवडतं. तसं आणि टाकलेलं असतं की नसतं हे पण बाबा आपण सांगू शकत नाही, कारण उडदाची डाळ एवढी जास्त महाग आहे आणि त्यांना कसं परवडतं मी हाच विचार करते. म्हणून मग घरचंच आपलं खाल्लेलं परवडतं, थोडीशी मेहनत जाते पण मग चालतं आणि चांगलं राहतं, हेल्दी. तर आता फटाफट बटाट्याच्या भाजीची तयारी केली. बटाटे वगैरे बॉईल करून घेतले. आरूने आज मला मदत केली थोडीशी आणि मग मस्तपैकी भाजी गरम गरम करून घेतली. आता लगेचच मी डोसेसुद्धा बनवून घेणार आहे आणि सगळ्यांना 1 बाय 1 असं करून बसवणार आहे मी जेवायला बरं का. आज एकत्र घेणार नाही, कारण मग डोसे तसे सगळे एवढे बनवून ठेवायचे आणि ते सॉफ्ट सॉफ्ट डोसे खायचे, ती काय मजा येत नाही. डोसा खायला आणि क्रिस्पी आणि कडक होतो ना तेव्हाच मजा येते. तर मग आज खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवली आणि कोथिंबीर नाही आहे बरं का, म्हणून ती पांढरी पांढरी दिसते. पण खोबरं आणि खोबऱ्याची आणि लसणाची चटणी आहे ती, कोथिंबीर नसल्यामुळे व्हाईट कलरची दिसते. तर मग तवा तापायला ठेवला, थोडंसं तेल वगैरे लावून घेतलं. तवा थोडा जुना झालेला असल्यामुळे तेल थोडंसं जास्तच टाकलं बरं का. तुम्ही म्हणाला आता ही तेल पण वत्ती एवढं सगळं. म्हटलं चला एक ताट वाढून पहिलं शिवांशला देऊया. आणि पहिला डोसा ना थोडासा चिपकतो म्हणजे माझा तर चिपकतो बाबा. हा तवा नवीन होता ना तेव्हा एकदम इझिली निघून जायचा. आता पहिला फक्त थोडंसं काढावं लागतं त्याला बाजूबाजूने, आणि नाहीतर मग त्याच्यानंतर दुसरा तिसरा चौथा असे सगळे बाकीचे डोसे खूप छान निघतात, एकदम इझिली निघतात. तर अशा पद्धतीने तुम्ही डोसा कराल ना म्हणजे तर एकदम प्रॉपर, तर एकदम छान आणि मस्त डोसा होतो. पुन्हा पुन्हा करावासा खावासा वाटतो. त्याच्यासाठी तो गरम गरमच खायला द्यायचा, तेव्हाच मजा येते. तर ही आजची टिप तुम्हाला आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.